आणि आता नवीन बॅट्समन सतीश यादव बघू आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत। सतीश गुप्ता सॉरी चुकीची दुरुस्ती आणि सतीश यादव विराट उत्कृष्ट अशी अमित बटावरचे उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण आणि तेवढंच उत्कृष्ट धन्यवाद धन्यवाद। आमच्या मंडळाचे धडाडीचे सभासद कमीज परब यांचा आम्ही धन्यवाद करतो, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं। यानंतर सुंदर चेंडू त्यावरती तत्काळ एक फटका आणि त्यावरती चौटी धाव आणि आता मात्र हाणामारीचा प्रकार दिसतोय आपल्याला संदेश यांच्या फलंदाजीमधून। वडा गावात ज्यांची ख्याती आहे सुंदर समाजला खणखणीत फटका आणि त्यावरती 4 धावा। सुमित विश्वकर्मा आतमध्ये जायचंय नाही तर एक चपाट भेटणार आहे आतमध्ये। वंडीमध्ये जे प्लेयर आहेत सगळ्यांनी आतमध्ये जायचंय। रांगण पायवरती वडा हॅलो घरीचा डायरेक्ट हात धन्यवाद। राहुल जाधव बाद झालेले आहेत, तुम्ही दुसऱ्यावरती ब्लेम करू नका। सुंदर फलंदाज आहे आमचा संदेश रुटकर आणि त्याला तुम्ही असं काही बोलू नका। त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत नवीन फलंदाज रोहन चिंचवलकर। खतरनाक झेल तुम्हाला पाहायला मिळतोय योगेश उपरकर यांच्याकडे। हा चेंडू गेलेला आणि 5 गडी बाद झालेले आहेत। आतापर्यंत ते समीकरण आहे। आणि सुंदर असा मारला फटका त्यावरती एक नाव घेता 3 चेंडू झालेल्या षटकातली चौथा चेंडू सामना करतील आदेश रुटकर आणि त्यावर चौथी धाव घेऊन धावसंख्येवर धावसंख्या झालेली आहे 6। 4 चेंडू 6 धावा। षटकातील 2 चेंडू शिल्लक। सामना करतील संदेश रुटकर गोलंदाज। सिवा आणि मार्कवाची जोडी इथे मैदानात उतरलेली आहे। घरामधलं एकच वादळ रोटकर फॅमिलीचा संदेश रोटकर स्ट्राईकला, त्यांचा सामना समोर आहेत आदेश रोटकर उत्तम कमरे। सुंदर असा मारला फटका त्यावर चौकीदार घेऊन धावसंख्या झालेली आहे 7। षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक उत्तम यांचा सामना करतील आदेश रोटकर। आतापर्यंत समीकरण दुसऱ्या षटकाची समाप्ती व्हायला फक्त 1 चेंडू बाकी आहे। शेवटचा चेंडू उत्तम गमरे यांचा शेवटचा चेंडू सामना करतील आदेश रोटकर। आणि आता मात्र
षटकाच्या समाप्तीनंतर षटक दुसरं संपलेलं आहे. आतापर्यंत धावा झालेल्या 7. आता मात्र हाणामारीचा खेळ दाखवायला लागेल संदेश रोडकर यांना. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक रोहित विश्वकर्मा यांचं. सामना करतील संदेश रोडकर. सुंदर असं टाकलं चेंडू त्यावरती बाद झालेले आहेत संदेश रोडकर. सुंदर असा झेल घेतलेले आहे धुमाळ यांनी. प्रशांत धुमाळ सुंदर असं झेल घेतलेलं आहे आणि संदेश रोडकर मात्र आता बाद झालेले आहे. त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत अभिषेक शर्मा. SPL चा गेल्या वर्षीचा बेस्ट बॉलर रोहित विश्वकर्मा. तर गेल्या वेळी त्यांच्या जो कूलर त्यांना दिलेला ते वायर छोटी पडलेली आहे. यावेळी आपण त्यांना त्यासोबत एक्सटेन्शन बोर्ड पण द्यायचा आहे. तिसऱ्या षटकाची दुसरा चेंडू सामना करतील अभिषेक शर्मा. आता मात्र अरुंद चेंडू दावा करताना मारा करताना रोहित विश्वकर्मा. एक चेंडू झालेल्या षटकातील धावा झालेत 8. रोहित यांचा दुसरा चेंडू सामना करतील अभिषेक शर्मा. सुंदर असा मारला फटकांच्या छोटी धाव घेऊन धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 9. 2 चेंडू 9 धावा. सुंदर असा टाकलेला चेंडू त्यावरती एकही धाव नाही घेत. षटकातील 3 चेंडू शिल्लक. सामना करतील अभिषेक शर्मा आणि एक चोटी धाव घेऊन धावसंख्या झालेली आहे 10. षटकातील 2 चेंडू शिल्लक. सामना करतील आदेश रोडकर. रोहित विश्वकर्मा विरुद्ध आदेश रोडकर. आणि आता मात्र त्रिफळा चित्त झालेले आहेत आदेश रोडकर. काहीसा चेंडू समजला नाही आणि याला म्हणतात बंदूक की गोली रोहित विश्वकर्मा. आतापर्यंत 7 गडी बाद झालेले आहेत. षटकातील शेवटचा चेंडू रोहित विश्वकर्मा यांचा. बबलू मारता है, बबलू है बहुत तान से मारता है, बहुत जोर से मारता है, बॉल का फील्डर है. ये नाना कुठे जातोय? ये बोले बघडे ये नाना हॅलो हॅलो. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 4था षटक घेऊन गेले विराट कोहलीचे भाऊ रोहित कोहली. सुंदर असं टाकलं चेंडून काहीच समजलं नाही अभिषेक शर्मा यांना. सुंदर असं टाकलं चेंडून त्यावरती एक चोटी धाव घेऊन धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 11. माझे सहकारी सिद्धेश परब यांच्याकडनं तुम्ही ज्या चेंडूला खेळताय त्यासाठी ते चेंडूला यांनी समर्थन दिलेलं आहे आणि आपल्याला एक प्रकारचं प्रोत्साहन दिलेलं आहे ते म्हणजे सर्वांचे लाडके सिद्धेश परब. धन्यवाद. षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या मात्र स्थगित आहे. आता मात्र हाणामारीचा फटका करण्यामध्ये फक्त 1 धाव मिळालेली आहे. 1 धाव पूर्ण. धावसंख्या झालेली आहे 12. षटकातील 4 चेंडू झालेले 2 चेंडू शिल्लक. रोहित कोहली नो अरुंद चेंडू. आता मात्र सुधीर बधीर मारा करताना रोहित कोहली. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 14. सुंदर चेंडू त्यावरती एकही धाव आलेली आहे.
षटकातील शेवटचा चेंडू रोहित कोहली यांचा. आता मात्र पिपळा चित्त झालेले आहे. जिंकण्यासाठी सार्थक जोशी स्टंपला हात लावल्यास, स्वरूप जोशी स्टंपला हात लावल्यास 200 रुपयाची पेनल्टी आहे. पप्पाकडून पैसे घेऊन जा. सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. या सामन्याची कामगिरी म्हणून पाहत असताना पंच बाळकृष्ण लांबोर आणि त्यांना साथ देत आहेत सुमित आंबेकर. स्वप्नील तळेकर मंडळाचे आधारस्तंभ कुठे असतील त्यांनी इथे यायचंय. स्वप्नील तळेकर कुठे असतील त्यांनी इथे यायचंय. आशिष 70-70 मेरा पैर का ही प्रॉब्लम है, कितना जोर से मैं बात करता है. सामना चालू करायचा आहे. सुंदर क्षेत्र म्हणावं लागेल. आती सतीश गुप्ता यांचा रुद्र बाळू इधर है रे अंपायर आओ क्या ये भी सब को आगे
चला सामना चालू करायचा आहे. दुसरा चेंडू रुद्र यांचा सुंदर असा मारला फटका, परंतु त्याला एकही नाव घेता धावसंख्या मात्र स्थगित आहे. 3 चेंडू 0 धावा. गुलाबी बॅट आणि हिरवा चेंडू अवया संगम होतोय का? सुंदर असा मारला फटका, त्यावरती मात्र चोटी धाव घेण्यामध्ये असफल मला वाटतं ठरले. पाहूया पंच यांचा निर्णय. पंचांना कोणी जवळ जायचं नाही, त्यांचा निर्णय देतील. बाद. सुंदर. पंच यांनी सांगितले, कर्णधार सतीश गुप्ता यांना वॉर्निंग देण्यात येत आहे की त्यांनी पंचांच्या निर्णयामध्ये अडथळा देऊ नये. पंच आपला निर्णय देतील. चला चालू करा. आणि आता मात्र एकामागे एक असा नंबर लावत झालेला आहे. पहिल्यांदा उत्तम गमरे, त्यानंतर सतीश गुप्ता. षटकातील शेवटचा चेंडू रुद्र यांचा. षटक समान. धावसंख्या झालेली आहे 1. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज होती आणि आता मात्र 18 चेंडू 14 धावांची गरज आहे. अतिशय सोपं असं आव्हान मात्र आता मुश्किलमध्ये करताना शिवसाई टायटन्सचे खेळाडू. सुंदर अशी चोटी धाव, मात्र धावसंख्या झालेली आहे 1+2 2. डिक्लेअर या स्वरूपात 1 आणि धावसंख्या 2. वन प्लस 1 2. सतीश गुप्ता सामना करतील रोहित एजरकर. सुंदर असा मारला फटका आणि त्यावरती एक चोटी धाव घेऊन धावसंख्येवर धावसंख्या झालेली आहे 4. 2 चेंडू 4 धावा. सतीश गुप्ता पुन्हा एकदा आपल्या मार्कवरती सामना करतील आणि आता मात्र थोडीशी गफलत झालेली आहे आणि यशची चित्त झालेली आहे. चला सुंदर असा मारला फटका आणि त्यावरती छोटेला घेऊन धावसंख्या झालेली आहे 5. 4 चेंडू 5 धावा. षटकातील 2 चेंडू शिल्लक. सामना करतील रोहित एजरकर. सुंदर अशी खेळी पाहायला भेटणार आता रोहितच्या बॅट मधून आणि आता मात्र सवय धावा करताना मारा करताना सतीश गुप्ता. अरुंद चेंडू. धावसंख्या 6. आणि आपल्या चपळाईने फलंदाज बाद केलेला आहे सतीश गुप्ता यांनी.
षटकातील शेवटचा चेंडू सतीश गुप्ता यांचा. सामना करतील अमित बटावले. शेवटचा चेंडू. सुंदर. षटक समा. 12 चेंडू 8 धावांची गरज. 12 चेंडू 8 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येतात मनीष तळेकर. नॉन स्ट्राईकला रोहित येदरकर, स्ट्राईकला आहेत अमित बटावले. पहिला चेंडू सामना करतील मनीष तळेकर यांचा. अमित सुंदर असा मारला फटका, तसंच सुंदर क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव काही वाचू शकले ना आपल्या संघासाठी. एक धाव घेऊन धावसंख्येत भर. धावसंख्येतली 8. अतिशय सोपा वाटला सामना, कुठेतरी घुटमळत चाललेला आहे. दुसरा चेंडू मनीष तळेकर यांचा. सामना करतील रोहित येदरकर. आता मात्र सुंदर अशी फलंदाजी दाखवत आहे. एक तोटी धाव घेऊन धावसंख्येत भर. धावसंख्येत 9. षटकातील तिसरा चेंडू मनीष तळेकर यांचा. पाठीत गेलाय. सामना चालू करा. शेवटचा चेंडू. त्याला सामना चालू करायचा आहे. सामना चालू करायचा. नियम सर्वांसाठी सेम आहे. उगाच उद्धत घालू नये. चला 6 चेंडू 5 धावांची गरज. आणि मला वाटतं टायटन्स हा संघ जिंकणार आहे. कितीही काय केलं ते थांबणार नाही, कारण त्यांचं नावच आहे टायटन्स. सहा चेंडू 5 धावांची गरज. आणि मला वाटतं आता प्रशांत कुमार खणखणीत फटका मारतील. आणि हा चेंडू खणखणीत मारला फटका आणि त्यावरती चोटी धाव घेत
प्रकाश धुमाळ बाद झालेले आहेत. प्रशांत धुमाळ चुकी दुरुस्ती. आता मात्र 5 चेंडू 5 धावा. पण जोपर्यंत रोहित ग्राउंड वरती आहे, विराट कोहली आणि समोरची जर्सी तुम्ही पाहता ती ग्रीन कलरची आहे. म्हणजे समजून जा, विराट कोहली ग्रीन कलरच्या जर्सी समोर कसा खेळतो तसा आमचा रोहित येजरकर आहे उभा. आणि विराट कोहली जेव्हा ग्रीन जर्सी समोर उभा असतो ना तेव्हा ते घाबरतात. तसेच घाबरलेले आहेत ग्रीन जर्सीवाले. आता मात्र 5 चेंडू 5 धावा. रोहित येजरकर सुंदर समाजला फटका. त्यावरती एक चोटीदार घेऊन धावसंख्येत बर 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावांची गरज. कैलास KL राहुल आणि विराट कोहलीची जोडी ती आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. अरुंद चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. वाद केल्यास संघ बाद आणि बर्बाद. पंचांचा निर्णय अंतिम. बाद. संघ वाद केला तरी बाद. आता कसं वाटतंय? पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुठलाही फेरबदल केला जाणार नाही. सामना चालू करा. बाळकृष्ण लांबोड सामना चालू करा. 4 चेंडू 3 धावांची गरज. 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. दोन चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू बरोबर आहे भाऊ मी. 4 चेंडू 3 धावांची गरज. 4 चेंडू 3. मी घरी जातो. चला मी जातो घरी नाही तरी घरी जा. चला सुंदर समाजला फटका आणि चोटीदार घेऊन धावसंख्येत पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वाद केल्यास संघ बर्बाद. नाही ओम भट बघगे बघणी बागू तरी. आता मात्र 3 चेंडू 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा. विराट कोहली आहे तर ग्रीन जर्सी समोर काही शक्य आहे. विराट कोहली 3 चेंडू 2 धावा. सुंदर समाजला फटका आणि त्यावरती 1 धाव घेऊन धावसंख्येवर. आणि आता मात्र इंग्लंड टायटन संघ विजयी झाले. टायटन संघ मला वाटतं टायटन संघ. अच्छा सामना बरोबरी झालेला आहे. अजूनही 2 चेंडू मध्ये 1 धावाची गरज. सामना बरोबरी झालेला आहे. 2 चेंडू 1 धावाची गरज. हे देवा गणपती कृपया सर्वांनी लांब राहायचंय. अटीतटीचा सामना आहे. 2 चेंडू 1 धावाची गरज. ग्राउंड मध्ये पाय ठेवल्यास संघ बाद केला जाईल डायरेक्ट. सिंहाचा मारला फटका आणि आता मात्र बाद आणि बरबाद. 1 चेंडू 1 धावाची गरज. पंच हे बटर चला सामना चालू करायचा आहे. अँटॉपिल काय वाटतंय?
आपण एक चेंडू खेळल्याशिवाय आपण कोणालाही रनर देऊ शकत नाही. एक चेंडू कंपल्सरी खेळावा लागेल. एक चेंडू खेळावा लागेल, त्यानंतर तुम्हाला रनर दिला जाईल क्रिकेटच्या नियमानुसार. एक चेंडू एका धावेची गरज. मला वाटतं पाकिस्तान विरुद्ध इंडियाचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. पाकिस्तानी गोलंदाज अशरफ मुश्ताक आणि त्याचा शकील मुश्ताक आणि त्याचा सामना करतायत आमचे सर्वांचे आवडते विराट कोहली. उठा 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 उठा, दिवाळी आली, मोठी सणाची वेळ झाली. उठा उठा, सगळ्यांनी सतर्क राहा. तिकडे वंडीमध्ये जे आहे त्याने आतमध्ये जा. वंडीमध्ये कोण आहे आतमध्ये जा. आतमध्ये जायचं नाही. एक चेंडू एक धाव. केंद्राचा मारला फटका. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. हमसे जो टकराए और पाकिस्तान इथे हरलेले आहे आणि इंडिया जिंकलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा विराट कोहली समोर असतो तेव्हा पाकिस्तान हरते.